नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक म्हण आहे मराठीमध्ये, अ, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतंय. अशी अवस्था डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे. इराण युद्धामध्ये त्यांना पुढे जायचं आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये इराणमध्ये राजवट बदलून आणायची आहे. पण ते तर आता शक्य होताना दिसत नाहीये आणि यशस्वी माघार घ्यायची तर तेही रक्तात भिनत नाहीये. कुठेतरी त्यांच्यावरती काहीतरी दडपण आहे आणि हे युद्ध चालू ठेवा म्हणून ते जे बंधन घालतायत ते बंधन डोनाल्ड ट्रम्प झुगारू शकत नाहीयेत. तेव्हा या सगळ्यामध्ये अडचण कसली आलेली आहे? युद्ध चालू ठेवण्यामध्ये विशेष काही अडचण नाहीये. अडचण ही म्हणजे अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या दृष्टिकोनातून अडचण नाहीये. त्यांच्यावरती इराण जे काही हल्ले करतंय, त्यांच्याच मताप्रमाणे इराणचा सगळा शस्त्रास्त्र साठा संपत आलाय आणि हे सगळं नाटक फार काळ काही इराण करू शकणार नाही. असं त्यांचे जे तज्ञ मंडळी आहेत, त्यांच्या बाजूची ती आपल्याला सांगताना दिसतात. पण मग सत्य परिस्थिती काय आहे? सत्य हेच आहे, की जगामध्ये सगळा जो इंधनाचा पुरवठा आहे, तो पुरवठा त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होत असतो आणि ती सामुद्रधुनी आज इराणनी अडवून धरलेली आहे. इराणनी तसं बघितलं तर अडवलेली नाहीये. पण ते एवढंच म्हणतात, की इथे हल्ले होणार नाहीत याची आम्ही हमी देत नाही. आणि दुसरं त्याच्यातून तुम्हाला जर का जहाजं न्यायची असतील, तर तुम्हाला विमा मिळत नाही. या परिस्थितीमुळे जहाजं तिथून जायला नाखुश आहेत. भारताने आपल्या काही जहाजांसाठी इराणकडून परवानगी मागितली आणि इराणनी ती दिली. त्यामुळे ती जहाजं सुखरूप बाहेर काढण्यात भारताला यश आलेलं आहे. तसंच यश इतर सर्वांना मिळेल असं नाहीये. आणि मग ह्याच्यावरचा उपाय म्हणून मी म्हटलं त्याप्रमाणे फुजेरा बंदर असेल, दुकम बंदर असेल, सलाला बंदर असेल, ह्या सगळ्यावरती ड्रोन हल्ले केले गेले, जिथून भारत आपला माल घेतो. हे सगळं ठीक झालं म्हणून इराणचं जे खर्ग नावाचं बेट आहे, तिथूनही भारत घेत होता आपलं फ्युएल आणि ते घेत असताना त्याच्यावर सुद्धा अमेरिकेने हल्ले केले. ते असं म्हणतात, की आम्ही तिथल्या लष्करी तळांवर हल्ले करतो. आता तर ट्रम्प म्हणतायत, की आम्ही ते बेट जाऊन ताब्यात घेणार आहोत. तेव्हा कुठूनही भारताला तेल मिळू नये, वायू मिळू नये म्हणून ही सगळी रचना तर केली गेली नव्हती ना, असा प्रश्न येतो. पण केवळ भारत नाही तर संपूर्ण जगाची जवळ-जवळ 20% इंधनाची वाहतूक जी आहे ती तिथून होते. त्यामुळे भारतावर तर परिणाम होईल, परंतु सगळ्या जगावर सुद्धा परिणाम होतोय. आणि डोनाल्ड ट्रम्प तेच म्हणाले होते. ते काय म्हणाले होते बघूया. फार दिवस नाही, एखादा दिवस गेला असेल. मी शेअर करते स्क्रीन आणि तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये. अ, आणि पहिल्यांदा आपण बघणार आहोत ते त्यांचं हे ट्वीट बघणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये ट्रम्प असं म्हणतात, की या सर्वांचं जे भवितव्य आहे हे त्याच्यावर अवलंबून आहे. मेनी कंट्रीज, एस्पेशली दोज हू आर अफेक्टेड बाय इराण's अटेम्प्टेड क्लोजर विल बी सेंडिंग वॉरशिप्स इन कंजंक्शन विथ युनायटेड स्टेट्स. म्हणजे त्यांनी आधीच जाहीर करून टाकलं, की ज्या ज्या देशांवरती असा परिणाम झालेला आहे त्यांची जहाजं इथे येतील आणि आमच्या जहाजांच्या सोबत उभे राहतील संरक्षणासाठी. आणि ती जी सामुद्रधुनी आहे ती ओपन ठेवतील आणि कोणालाही जायचं तर जाऊ शकतील. वी हॅव ऑलरेडी 100% डिस्ट्रॉइड इराण's मिलिटरी केपेबिलिटी. तुम्ही जर का 100% केपेबिलिटी त्यांची क्षमता जर का नाश केली असेल, नष्ट केली असेल, तर मग हे हल्ले करायला इराणकडे ताकद उरली आहे कुठून? ह्याचं उत्तर नाहीये. परस्पर त्यांनी सांगून दिलेलं आहे. चीन, फ्रान्स, जपान, साऊथ कोरिया, युनायटेड किंगडम आणि इतर लोक हे सगळेजण जे आहेत, त्यांनी आम्हाला आमच्या प्रयत्नांमध्ये साथ द्यावी असं आणि साथ देणार आहेत असं डायरेक्टली जाहीर केलं. आता तात्याच आहेत ते, त्याच्यामुळे ते काही तिथे थांबत नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे, की त्यांच्या एकदा मनात आलं, की हे सगळे मदत करणार आहेत, की त्यांना मदत करावीशी वाटते. काही तासातच त्यांचा रंग बदलतो आणि ते म्हणायला लागतात, "नाही, नाही, नाही, ते तसं काही नाहीये. अजून तर त्यांनी काही केलेलं नाहीये. धिस इज व्हेरी बॅड, व्हेरी बॅड." आणि म्हणून त्यांनी ते व्हेरी बॅड जे आहे त्याच्यावरती परत एकदा हे केलंय. तर ते पण ट्वीट आपण बघू त्यांचं. काय म्हणतायत हे बघा. ह्याच्यामध्ये त्यांनी फायनान्शियल टाइम्स जो आहे त्याला मुलाखत दिलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे,
की एक मिनिट, हे जे आहे हे ट्विट तात्यांचं तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ट्रम्प वॉन्स नेटो फेसेस व्हेरी बॅड फ्युचर इफ अलाइज फेल टू हेल्प US इन इराण. म्हणजे नेटोचे फोर्सेस जे आहेत ते आम्हाला मदत करत नाहीयेत आणि त्याच्यामुळे व्हेरी बॅड फ्युचर, इराणचं पण फ्युचर व्हेरी बॅड होतं. व्हेरी बॅड होतं म्हणजे काय, तर त्यांनी जाऊन बॉम्ब हल्ले केलेले होते. व्हेरी बॅड. ट्रम्प वॉन्स नेटो फोर्सेस दे फेस व्हेरी बॅड फ्युचर. तर अशा पद्धतीने हे का सांगतायत, कारण फ्रान्सनी नकार दिलाय, युनायटेड किंगडमनी नकार दिलेला, स्पष्ट नकार दिलेला आहे, जपाननी पण नकार दिलेला आहे. चीनचा तर प्रश्नच येत नाही, भारताचा प्रश्न येत नाही. उर्वरित जगाने सुद्धा त्यांच्या सोबत यायचं अजूनपर्यंत कन्फर्मेशन दिलेलं नाहीये. तेव्हा आता ट्रम्प म्हणतात की हे लोक जर का साथीला येत नसतील तर होर्मुज उघडणार नाही, आणि होर्मुज उघडणार नसेल तर नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. माय रिस्पॉन्सिबिलिटी कधी येते, ती ज्यावेळेला त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या तर ती त्यांची जबाबदारी असते. त्यांच्या मनाप्रमाणे झाल्या नाही तर त्यांची जबाबदारी नसते. तुम्हाला आठवत असेल की स्वीडन हा जो देश आहे, मला तर हसू येत आहे, त्यांच्या सरकारला त्यांनी लिहून कळवलं की तुम्ही तर मला काही नोबेल प्राइज दिलेलं नाहीये, तेव्हा आता तिथे शांतता पाळणं ही माझी प्रायोरिटीच नाही, मुळी ही माझी जबाबदारीच बनत नाही, कारण तुम्ही मला शांततेचं पारितोषिक दिलं नाही. आता बघा की शांततेचं पारितोषिक हे कशासाठी दिलं जातं, काय दिलं जातं, त्यात सरकारचा काय संबंध. ते जे नोबेल हे जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट देत असेल त्याच्यात, पण त्यांनी सरकारला लिहून टाकलं तसं की मला नोबेल मिळालेलं नाहीये, त्यामुळे मला आता शांतता पाळायची गरज नाहीये. तसं ते आता नेटोला सांगतायत की तुम्ही माझ्या सोबत आला नाहीयेत. म्हणजे तुम्ही येणार म्हणून आधी डिक्लेअर करतात, ते सगळे येणार आहेत आमच्या बरोबर, काही तासामध्ये त्यांना उलट उपराती होते की ते येणार नाहीयेत, दिस इज व्हेरी बॅड, म्हणूनही ते सांगून टाकतात. तेव्हा कुठलाही रंग, नेमकं ते चक्र फिरतं ना, प्रकाशाचं चक्र, त्याचा रंग कुठचा आहे आपल्याला कळत नाही, कारण वेगाने इतक्या फिरतं की ते सगळं व्हाईट दिसायला सुरुवात होते, मधले रंग आपल्याला दिसत नाही. तसं ट्रम्पचं झालेलं आहे. आणि या परिस्थितीमध्ये ट्रम्प एकटे पडलेले दिसत आहेत. होर्मुज मधून तेलाची वाहतूक सुरळीत करणं ही माझी जबाबदारी नाही, असं ट्रम्प यांनी जर का ठरवलं तर काय होईल कल्पना करा. जगाच्या शेपटावरती पाय दिलेला आहे. हे युद्ध सुरू करा म्हणून जग तुम्हाला सांगायला आलं होतं का? तुम्ही तिथे जाऊन ते सुरू केलं स्वतःच्या हिमतीवरती. मग स्वतःच्या हिमतीवरती तो सप्लाय सुद्धा सुरळीत ठेवा. ते तर करायचं नाही. आपले युद्धनौका 600 किलोमीटर लांब कुठेतरी उभ्या करून ठेवलेल्या आहेत. त्या जवळ आणा ना तिकडे. तिथे संरक्षण द्या लोकांना. मग बघूया काय होतं ते. तुम्ही किती टिकताय ते बघताय. इराणच्या सगळ्या युद्धनौका काय त्या पाणबुड्या अशाच नष्ट केल्या. तेव्हा तर गंमत फाटलेली होती IRGCच्या. आता काय होणार आहे? असो, ट्रम्प यांचा स्वभाव बघितला तर हे सहज शक्य आहे. आणि मी तुम्हाला फायनान्शियल टाइम्स हा मोठा पेपर आहे आणि ते खोटी मुलाखत छापणार नाही. ट्रम्प निश्चित बोलले असतील तसं. आणि त्यानुसार मला तरी एक दिसतंय की तेलामध्ये माशी शिंकलेली आहे. तेलात माशी शिंकलेली आहे आणि ट्रम्प बाबांचं पोट अजूनही भरू शकलेलं नाहीये, ते उपाशीच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.